तुर्तास दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। राजाभाऊ वाजे आघाडीवर आहे आणि नाशिकमध्ये शिवसेनेचा जल्लोष सुरू आहे। आपल्या बरोबर आहे, काय वाटतंय? आघाडीवर आहे, आता आनंदाचीच गोष्ट आहे। माझ्यावर जो पक्षाने आणि महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी विश्वास टाकला, मला असं वाटतं की लोकांनी तो विश्वास सार्थक ठरवला आणि एक जबाबदारी वाढली। काय वाटतं किती मोठ्या दिक्कतीने लीडनी येणार? आता काय, आता तुमची मताधिक्य असेल ते आज एवढा मताधिक्याने तुमच्या प्रत्येक फेरीत आघाडी आहे, काय सांगा? नाही, या लोकांचा आशीर्वाद आहे आणि नेत्यांचा विश्वास आहे, मला वाटतं त्याच्यामुळेच हे शक्य झालेलं भाऊ दोघं 11व्या फेरीमध्ये विजयाचा शिरा आपण सोबत बघतो, काय सांगा? हां विजयचा श्रेय कोणाला देणार? मला उमेदवारी दिलेल्या नेत्यांच्यापासून तर सर्वसामान्य जनतेने जे मतदान केलं हे सर्व विजयाचे श्रेयदार आहे। आपण बघतोय ठाकरे गटाचे नाशिकचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी खूप मोठी भक्कम अशी आघाडी घेतलेली आहे आणि त्यांनी विजयाचं श्रेय उमेदवारी दिलेल्या नेत्यांपासून ते सामान्य कार्यकर्त्यांमध्ये जनतेने जे मतं दिलेली आहेत त्यांना दिलेलं आहे। हेमंत गोडसे जे शिंदे गटाचे उमेदवार आहेत त्यांची पिछाट आहे। राजाभाऊ वाजे यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केलेला आहे, विजयाचा जल्लोष केलेला आहे, गुलाल उधळलेला आहे। राजाभाऊ वाजे हे नाशिकचे माजी आमदार आहेत, ठाकरे गटाचे उमेदवार आहेत। त्यांनी अशी भक्कम आघाडी हेमंत गोडसे यांच्या विरोधात घेतलेली आहे, कारण नाशिकमध्ये खूप मोठी चुरस होती, तिरंगी लढत होती। हेमंत गोडसे, राजाभाऊ वाजे आणि शांतिगिरी महाराज अशी तिरंगी लढत होती। मात्र राजाभाऊ वाजे यांची अगदी मोठी आघाडी त्यांनी घेतलेली आहे, त्याच्या समर्थकांनी एकच जल्लोष केलेला आहे। हेमंत गोडसे जे 2 वेळा तिथले खासदार होते ते पिछाडीवर आहेत। शिंदे गटाने अगदी शेवटच्या क्षणी त्यांची उमेदवारी घोषित केली होती। मात्र राजाभाऊ वाजे अत्यंत एक मनमिळावू आणि शांत व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख आहे नाशिकमध्ये, माजी आमदार आहेत, मात्र त्यांनी खूप मोठी आघाडी घेतलेली आहे। बघा 289 जागांवर एनडीएचे उमेदवार आघाडीवर आहेत, 236 जागांवर इंडिया आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत, तर इतर 18 काटेकी टक्कर पाहायला मिळते। अत्यंत अटीतटीची लढत आहे। राज्याकडे वळू आपण। महाराष्ट्रात बघा काय चित्र आहे, एकूण जागा आहेत 48, 14 जागा भाजप, 10 जागा काँग्रेस, 8 जागा शरद पवार गट, 1 जागा अजित पवार गट, 10 जागा शिवसेना ठाकरे गट आणि 5 जागा शिंदे गट। कोकणातलं चित्र एकूण 6 जागा, 5 जागा भाजप, 1 जागा काँग्रेस। विदर्भातलं चित्र महायुती 3 जागा, महाविकास आघाडी 7 जागा। मराठवाडा एकूण जागा 8, महायुती 2 जागा, महाविकास आघाडी 6 जागा। पश्चिम महाराष्ट्र एकूण जागा 10, महायुती 2 जागा, महाविकास आघाडी 7 जागा, म्हणजे आपण बघतोय महाविकास आघाडी पुढे आहे। उत्तर महाराष्ट्र खानदेश 4 जागा महायुती, 4 जागा महाविकास आघाडी, म्हणजे बरोबर आहे जागा। दोन्ही